श्रीराम. नमस्कार. श्रीमद दासबोधावरील निरूपण आपण पाहत आहोत मंडळी. निरूपणामध्ये दशक 6वा, त्यातला समास 9वा, सारशोधन याविषयी आज आपण जाणून घेऊयात. आता समर्थांनी 7व्या समासामध्ये उपासनेचं महत्त्व सांगताना त्यांनी जी रामाची उपासना केली आहे त्याचं त्यांनी अतिशय सुरेख असं वर्णन केलेलं आहे. आणि या समासात स्वतःच्या आत्मानुभवाचे थोडक्यात पण रहस्यपूर्ण ते वर्णन करत आहेत. समर्थ निस्संशयपणे सांगतात की संसार न सोडता आणि प्रपंचाचा व्याप न टाकता माणूस केवळ सूक्ष्म विचाराने आत्मज्ञान अनुभवू शकतो. हे वाक्य अंडरलाईन करून घेण्या इतकं महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा सांगते, समर्थ असं निस्संशयपणे सांगतात की संसार न सोडता आणि प्रपंचाचा व्याप न टाकता माणूस केवळ आणि केवळ सूक्ष्म विचारानं आत्मज्ञान अनुभवू शकतो. आणि याचा समर्थांनी स्वतः अनुभव घेतलेला आहे. आधी केले मग सांगितले ही उक्ती साक्षात ते जगलेले आहेत. याच जन्मामध्ये मनाने संसारामधून अलग होऊन स्वस्वरूपाकार होऊन जाता येतं. अवघड वाटतंय आपल्यासाठी, पण जर विश्वास ठेवून त्यानुसार एक एक आपण जर पाऊल उचलायला सुरुवात केली तर न जाणो कदाचित आपल्याही बाबतीत हे शक्य होऊ शकतं. विश्वास ठेवायला आपण कमी पडतो, उपासनेला कमी पडतो, साधना तितकी सातत्याने करत नाही, मग कुठला अनुभवच येत नाही. आणि मग जसं चमत्काराशिवाय नमस्कार नाही तसं सुरुवातीच्या पहिल्या काळात जर कुठला असा विशेष उल्लेखनीय अनुभव नाही आला तर मग असं वाटतं जाऊ दे हो, काही नाही, ते सगळं काही नसतं, ते जेवढं तेवढं असतं, ते काही करा न करा, आपलं काही प्रारब्धाचे भोग चुकणार नाही आहेत. आणि हे असंच मागच्या जन्मातही तेच झालं, याही जन्मात तेच चाललं आहे, असंच काहीतरी निराशा मग येते. आता समर्थ सांगतायत की देहीच विदेशी दशासुद्धा भोगता येते. निर्गुण देवाशी अनन्यपणे राहता येतं. आणि सगळ्यात कमाल म्हणजे सर्व काही करून पुन्हा आपले अकर्तेपण जसंच्या तसं शाबूतही ठेवता येतं. आता समर्थांच्या स्वानुभवाचे हे सूत्रमय वर्णन साधकांना दीपगृहाप्रमाणे जन्मभर मार्गदर्शक होईल. सामान्य माणसाला जरासं विलक्षण वाटेल म्हणून समर्थ परत सांगतायत, जो कोणी हे खोटे म्हणेल त्याला माझ्या उपासनेची शपथ आहे. किती समर्थांचा सार्थ विश्वास आहे. त्यांचा विश्वास त्यांच्या रामावर आहे, त्यांच्या मारुतीवर आहे, आणि त्यानंतर त्यांचा विश्वास त्यांनी जी साधना केली आहे, प्रत्यक्ष रामाचा जो कृपेचा वर त्यांनी प्राप्त केला आहे, मारुती जो समर्थांच्या सावलीसारखा तर सतत त्यांच्या सह असायचा, त्या मारुतीवर त्यांचा दृढ विश्वास आहे. आणि मग एवढा सगळा विश्वास जर माझ्या ठाई असेल तर मला माझ्या शब्दांवर पण मग विश्वास आपोआप निर्माण होतो. मी जे सांगते आहे ते नक्की खरं होणार असा भाव समर्थांनी या वाक्यामध्ये स्पष्ट केलेला आहे. आपल्या या विश्वामध्ये सगुण निर्गुण आहे, दृश्य अदृश्य आहे, स्थूल सूक्ष्म आहे, विशेष आहे तसं सामान्यही आहे, माया आहे तसं ब्रह्मही आहे, आणि सार आहे तसं असारही आहे. जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी असार जे आहे ते सगळं सांडायचं असतं आणि सार तेवढं घ्यायचं असतं. तांदूळ निवडायला बसल्यानंतर त्यातले खडे, गारेचे दगड, भातगोटे बाजूला काढायचे असतात. चांगला तांदूळ मात्र घ्यायचा असतो. आणि हा जो सारासार विचार समर्थांनी सांगितलाय ना, की सार घ्यायचं आणि असार टाकायचं म्हणजे सारासार विचार, त्यालाच आपण
तरतम भाव असंही म्हणतो, किंवा तारतम्य बाळगा जरा कामं करताना, असं आपण सांगतो की नाही. तर ते म्हणजे सगळं एकच आहे. आणि मग हा विचार केल्यानंतर साराच्या नादी लागून असाराच्या तावडीतून सुटण्याच्या खटपटीला परमार्थ साधना असं म्हटलंय. समर्थांचे उदाहरणं, समर्थांची सांगण्याची पद्धती इतकी विलक्षण होती आणि इतकी ती ऐकणाऱ्याच्या मनावर परिणामकारक होती. आता आपण या अध्यायातले बघूयात श्लोक. ओव्या. गुप्त ठेविले उदंड अर्थ आणि प्रगट दिसती पदार्थ, शहाणे शोधिती स्वार्थ अंतरी असे श्रीराम. तैसे दृश्य हे माईक, पाहत असती सकळ लोक, परिजयास ठाऊका विवेक, ते तदनंतर जाणती श्रीराम. आता समर्थ पुढे अजून सांगतात बरं का, की या मायामय दृश्य जगताला सगळेच लोक पाहतात, पण ज्यांना सारासार विचार माहीत असतो त्यांना त्या दृश्याच्या पलीकडचं ज्ञात होतं, दिसतं. आता एका माणसाने, त्यांनी उदाहरणं बघा. एका माणसाने एक मोठा लांबरुंद खड्डा केला, त्यात पाणी सोडलं. सामान्य लोक म्हणतात की पाण्याने तळं भरलं, पण तळाच्या बुडाशी द्रव्य ठेवलं आहे ही गुप्त गोष्ट चतुर आणि जाणत्या पुरुषालाच कळते. काय समर्थांचं उदाहरण आहे ना. म्हणजे पूर्वीच्या काळी धन लपवण्याच्या ज्या काही निरनिराळ्या पद्धती होत्या, त्या पद्धतींवरून समर्थांनी हे उदाहरण आपल्याला पटवून दिलंय, की अशा पद्धतीनं हे असतं की ते गुप्तधन जे आहे ना त्याच्यापर्यंत आपण जाऊच शकत नाही. आणि मग ते जाण्यासाठी कोणीतरी माहितगार लागतो की नाही. मग तो माहितगार म्हणजेच सद्गुरू असतात. जगात सार आणि असार, तर हे दोन्ही आहेत. तर भाग्यवान पुरुष साराचं सेवन करतात आणि भाग्यहीन पुरुष जे असतात ते असाराचं सेवन करतात. आता समर्थांनी या समासामध्ये भरपूर उदाहरणं दिलेली आहेत, त्यामुळे हा समाससुद्धा अवश्य एकदा वाचावा. वेळ असेल आपल्याकडे तर परतही वाचलात तर त्यातला भाव अजून समजायला थोडंसं सुलभ होईल. समर्थांनी किती उदाहरणं द्यावीत. ते म्हणतात की जे खरे ज्ञानी असतात ते विश्वाचा गुप्त अर्थ स्वाधीन करून घेतात आणि बाकीच्या लोकांना काय दिसतं, फक्त असार, माया, सगळं जे दृश्य भासमान असतं तेवढंच दिसतं. त्याचं कारण पण समर्थांनी सांगितलंय बरं का, की सार कसं आहे, गुप्त असतं. आणि मग समर्थ आता परत उदाहरणं तर त्यांची वाखाणण्याजोगीच आहेत. ते काय म्हणतात की सार सेवी जे श्रेष्ठी, असार घेई जे वृथा पृष्टी, सारा असाराची गोष्टी सज्ञान जाणती श्रीराम. गुप्त परिस चिंतामणी, प्रगट खडे कांचमणी, गुप्त हेमरत्न खाणी, प्रगट पाषाण मृत्तिका श्रीराम. ते काय म्हणतात की परीस आणि चिंतामणी असलेली मौल्यवान रत्न नेहमी गुप्त असतात आणि खडे आणि काचेचे मणी कसे कुठेही पडलेले असतात. अगदी गारेचा दगड सुद्धा छान चमकतो की नाही, पण हाच गारेचा दगड जर तांदुळात येईल तर आपल्या दाढेची वाट लावतो, आपण खाऊ पण शकणार नाही. तो जर दाताखाली जोरात असा चावला गेला तर दाढेची खरंच वाट लागते. तसंच अजून पण समर्थ एक उदाहरण देतात. ते म्हणतात की सोन्याच्या रत्नाच्या खाणी असतात की नाही, या खाणी कशा असतात, गुप्त असतात. अशा सहज कुठेही तुम्ही असं झाड लावायला एवढासा खड्डा खणाल, अरे बापरे सोनं सापडलं, असं कधी होतं का, नाही होत. त्याच्यासाठी एकतर त्याचे भाग ठरलेले आहेत, म्हणजे भौगोलिक संशोधनातून ते शोधून काढलेलं आहे. जसं कोलारला कोळशाच्या खाणी आहेत किंवा सोन्याच्या खाणी काही परदेशातल्या प्रमुख भागांमध्ये आहेत, तर त्यानुसार तिथे उत्खनन होतं आणि मग त्या खाणीतून हे मौल्यवान धातू शोधून काढले जातात. तसंच अजूनसुद्धा समर्थांची उदाहरणं बघा. उजव्या बाजूला तोंड असलेला शंख आणि उजव्या बाजूनं वाढणारा वेल किंवा दिव्य वनस्पती गुप्त असतात. तर एरंड, धोत्रा ह्या सगळ्या कुठेही पैशाला पासरी, म्हणजे कुठेही रानावनात उगवणाऱ्या वनस्पती. आपल्याला सुधीर फडकेंच्या आवाजातलं ते जे गीत आहे ना, की
बोरी बाभळी उगाच जगती, चंदन माथी कुठार. तसंच आहे ना, की बोरी बाभळी इतक्या रानात कडेला शेताच्या बांधावर इतक्या लावलेल्या असतात, पण एवढ्या प्रचंड वाढलेल्या असतात तरी त्या कोणी कापून त्याचं काही म्हणजे लाकूड फाटा म्हणून सुद्धा गोळा करायला शक्यतो बोरी बाभळीच्या झाडाजवळ कोणी जात नाही. कारण त्या झाडाचे काटे, मग शेळ्यासुद्धा बिचाऱ्या त्या बाभळीचा जरी तो कोवळा पाला असला तर तो छान असतो खायला, पण शेळ्यासुद्धा बिचाऱ्या कचरतात हो, तिथे जाऊ नाही शकत. पण अजून एक थोडासा विपर्यास आहे विषयाचा, पण तरीही सांगते की याच सुंदर बाभळीवर मात्र कवयित्री इंदिरा संत यांना अतिशय सुंदर अशी कविता सुचलेली आहे. त्या काटेरी बाभळीतलं सौंदर्य ह्या कवयित्रीला जाणवतं. त्या बाभळीच्या सुंदर पाल्याचं वर्णन करतात, त्याच्या शेंगांचं वर्णन करतात, त्याच्या काट्यांचंही वर्णन त्या करतात आणि त्याच्यातून एक सुंदर काही सार त्या मांडतात. आम्हाला शाळेत असताना बालभारतीच्या पुस्तकात बहुधा 9वीला ही कविता होती. तर मला सांगायचं आहे ते हेच, की आपल्याला जे भासमान दृश्य दिसतं ना, जे न देखे रवी ते देखे कवी, म्हणजे मला जे भासमान दृश्य दिसतंय त्याच्याही पलीकडे जाऊन कोणाला तरी त्याच्यातही सुंदर दिसू शकतं. आणि मग सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला तर या सगळ्या भासमान दृश्याच्या पलीकडे जे सार आहे, जे ब्रह्म आहे, जे शाश्वत आहे, जे सत्य आहे ते बघायला शिकायचंय, ते जाणायला शिकायचं आहे. आणि इतर सामान्य माणसांना हे सांगून उपयोग नाही आहे हो. त्यांना खरं खोटं याची निवड करण्याची कला नसते. तो सुद्धा निरक्षीर विवेक असतो, जो फक्त राजहंसाच्याच ठायी असतो. म्हणून साधुसंतांच्या खुणा फक्त साधुसंतच जाणतात, असंही समर्थांनी एक मार्मिक इथे टोलाच हाणलेला आहे. सर्व दृश्यांच्या अंतर्यामी असलेला गुप्त परमात्मा सत्संगतीमध्ये राहून शोधावा. प्रपंचामध्ये काहीही बदल करायला नको आहे. जो माझ्या वाट्याला प्रपंच आलेला आहे तो मी सुखनैव आणि चांगलेपणाने पार पाडावा. पण चांगलेपणाने पार पाडावा याचा अर्थ पदोपदी मी त्यातच गुंतून राहावं असा मात्र निश्चित नाही. आता याच्यात समर्थांनी सारशोधनच म्हटलंय ना, त्यामुळे स्पष्ट सांगितलंय. आत्तापर्यंत अनेकांना जे ठराविक प्रश्न पडतात त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या समासात बहुत करून समर्थांनी दिलेलीच आहेत. ते काय म्हणतात? संसार आपल्याला सोडायचा आहे का? नाही सोडायचा. संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सांडिता, जनामध्ये सार्थकता विचारेची होय श्रीराम. मग विचारांचं सामर्थ्य वाढवायचं आहे आणि त्याच्यासाठी समर्थ अनुभव सांगतात की विवेकाच्या मार्गाने जाऊन तुम्ही अनुभव घ्यावा आणि हा अनुभव घेईल ना तो शहाणा असतो. जो अनुभव घेत नाही तो शहाणा नव्हे. उधारी, रोकडा पैसा, मानसपूजेतील देवदर्शन आणि प्रत्यक्ष देवदर्शन यामध्ये ज्याप्रमाणे फार फरक आहे, त्याचप्रमाणे नुसती कल्पना आणि साक्षात अनुभव याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आणि हे असे आपल्याला चांगले चांगले अनुभव येतात. आपल्याला आजपर्यंत नव्हते का हो आले? मी दासबोध आज हातात घेतलाय, याच्या आधीच्या माझ्या आयुष्यात नव्हते का आले होते ना. पण मग आज तोच तर इथे सांगण्याचा मुद्दा आहे की आजपर्यंत मला जे अनुभव आले होते तर त्याच्यामागचं रहस्य मला कदाचित कळलं नव्हतं. नक्की सगळ्यांनी हो म्हणायचं आहे. अगदी वर्गात बसलेल्या विद्यार्थी जसं एका सुरात हो म्हणतात तसंच की मला 100 जर चांगले अनुभव आले असतील तर त्या 100 चांगल्या अनुभवातल्या किमान एक निम्म्या अनुभवांच्या बाबतीत तरी त्याच्या मागे काय सत्य दडलं होतं, हा अनुभव मला नक्की कशा करता आला हे आपल्याला उमगतच नाही. पण जर आपल्याला एखाद्या साधू संतांची किंवा असं काही मार्गदर्शक असा काही ग्रंथ जर त्यावेळेला तत्काळ आपल्याला जर मिळाला, वाचनात आला, तर मात्र आपल्याला लगेच त्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा मिळून जातात. याच जन्मात याच जन्मामध्ये आपण संसारामधून मनाला बाजूला करायचं आहे आणि स्वस्वरूपाशी एकाकार होऊन
निश्चल व्हायचं आहे आणि मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सारशोधन नाम समास 9. जय जय रघुवीर समर्थ.